कल्याण पश्चिमेमध्ये सध्या भटक्या कुत्र्याची दहशत आहे। कुत्र्याने 100 ते 150 नागरिकांना चावा घेत जखमी केलाय। भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी चक्क पोलीस आता रस्त्यावर उतरलेत। कुत्र्याच्या चाव्यामध्ये 11 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। संदीप हॉटेल ते आधारवाडी परिसरामध्ये कुत्र्याचा अनेकांवर हल्ला, कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। कल्याण पश्चिमेकडील संदीप हॉटेलपासून आधारवाडी परिसरापर्यंत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। या परिसरातून शाळकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून एका भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय। रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करून अचानक हल्ला करून चावा घेणं अशा घटना घडत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे। मुलगे होते, मित्राचे मुलगे होते, त्यांना संदीप हॉटेलच्या जवळ ते कुत्रा पाठी मागून येऊन चावला। आता बरेच लोकांना कुत्रा चावत आहे आणि प्रशासन काही करत पण नाही आणि इकडे पण खूप गर्दी आहे। तर पेशंट लोकांना पण काय इश्यू होत आहे ते पण प्रशासनाने लक्ष द्यावं। डॉग बाईट्सचे केसेस जास्त रिपोर्टेड होत आहे। त्या ठिकाणी आतापर्यंतचा आकडा जवळजवळ 110 ते 130 पर्यंतचा आकडा झालेला आहे। त्यामध्ये जे लोएस्ट एज आहे ते दॅट इज 11 इयर ओल्ड फिमेल, तिचं नाव अंकिता आहे आणि त्या ठिकाणी तिला एक ग्रेड 3 डॉग बाईट असल्यामुळे जास्त इंजुरी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी तिला सायनला ट्रान्सफर केलेलं आहे। इतर पेशंट्सचा आपण त्या ठिकाणी इकडे इलाज करून त्यांना घरी पाठवलेलं आहे। काही लोकांना ऍडमिट, जवळजवळ 25 लोकांना आपण ऍडमिट करून त्यांना जे इक्विरॅब इंजेक्शन ते दिलेलं आहे।